ओम साईराम. श्री साईनाथ महाराज की जय. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या भक्तिमय चॅनलमध्ये. आज आपण वाचणार आहोत श्री साई सच्चरित्राचा अध्याय क्रमांक 1. हेमाडपंतांनी या चरित्राला सच्चरित्र असे म्हटले आहे. सत शब्दाचा अर्थ चांगले किंवा सत्य पहा असा असतो. साईबाबांचे हे चरित्र चांगले म्हणजे चांगल्या किंवा प्रशस्त कर्मांनी युक्त तर आहेच, परंतु ते काल्पनिक किंवा तार्किक नसून जसे घडले तसे खरेखुरे वर्णिलेले आहे. श्री साई चरित्राच्या प्रस्तावनेत कै बाळकृष्ण विश्वनाथ देव म्हणतात, श्री साई सच्चरित्रात ज्या कथा अगर लीला वर्णिलेल्या आहेत त्यापैकी पुष्कळ अण्णासाहेबांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या भक्तांना श्रीबाबांचे प्रत्यक्ष व स्वप्नात अनुभव आले आणि त्यांनी ते त्यांच्या समजुतीप्रमाणे जसेच्या तसे अण्णासाहेबांना लिहून कळविले, अगर तोंडी निवेदन केले, त्या लीला व अनुभवांवर अण्णासाहेबांनी फक्त आपल्या प्रासादिक व रसाळ वाणीने कथा स्वरूपाचा पद्ममय मोहक व सुंदर पेहराव चढवून त्यांचे हृदय संगम वर्णन केले आहे. यावरून या सर्व कथा व अनुभव अगदी विश्वासार्ह आहेत असे सत शब्दाने सुचवण्याचा हेमाडपंतांचा उद्देश असावा. मंगलाचरण ग्रंथ, कथा, काव्य, पुराण इत्यादींच्या आरंभी केलेली ईश्वराची स्तुती. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. सुरुवात केलेल्या कार्याच्या स्थितीची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून विद्वान लोक अगोदर मंगलाचरण करून आपले इष्टदेवतेचे अनुग्रह प्राप्त करून घेतात. मंगलाचरण म्हणजे सगळ्यांना नमस्कार करणे होय. ते करण्याचा हेतू सर्व विघ्नांचे निवारण आणि इच्छित ध्येयाची सिद्धी प्राप्त करून घेणे होय. वाकडी सोंड असलेला दिनांचा पालन करता 14 विद्यांचा, 14 म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, धर्मशास्त्रे, मीमांसा, तर्क किंवा न्याय व पुराणे, अधिपती, मंगल रूप असलेला, हत्तीचे तोंड असलेला अशा गणपतीला प्रथम वंदन असो. पोटात 14 भुवने म्हणजे 7 स्वर्ग म्हणजे भूलोक, भूवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक व सत्य किंवा ब्रह्मलोक आणि 7 पाताळ म्हणजे अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल व पाताल आणि नागलोक. मावतात म्हणून तुला लंबोदर मोठे पोट असलेला म्हणतात. भक्तांच्या विघ्नांचा नायनाट करण्यासाठी धारधार परशु तू हातात धरतोस. हे विघ्न व घातपात यांचे निवारण करणाऱ्या गणनाथ गजानना, माझ्या शब्दांना प्रसाद पूर्ण कर. मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू भक्तांचा मदतगार आहेस. विघ्ने तुझ्या तोरड्याशी, पायातल्या दागिन्यांशी लोळतात. तू नुसता समोर जरी पाहशील तरी दारिद्र्य दूर पळेल. तू संसाररूपी सागराची नाव आहेस. अज्ञानरूपी अंधारासाठी ज्ञानज्योत आहेस. तू तुझ्या वृद्धी व सिद्धी यांच्यासह माझ्याकडे उल्हासाने पहा. हे उंदीर वाहन असलेला विघ्नरूपी अरण्याचा विध्वंस करणाऱ्या गिरिजेच्या पुत्रा मंगलवदना, मी तुला अभिवादन करतो. निर्विघ्नपणे सर्व समाप्ती होण्यासाठी आणि मंगल होण्यासाठी इष्टदेवतेला नमस्कार करण्याची ही शिष्टाचाराची रीत मी अंमलात आणली. हा साईच गजानन गणपती आहे. हा साईच हातात परशु घेऊन विघ्नांचा नाश करून स्वतःचे सविस्तर निरूपण करणारा आहे. हाच भालचंद्र, कपाळावर चंद्र शोभा देत असलेला गजानन, हत्तीचे तोंड असलेला आहे.
हाच एकदंत गजकर्ण आहे. हाच विकट प्रचंड किंवा मोठा भग्नरदन म्हणजे दात तुटलेला आहे. व हाच विघ्नरूपी अरण्याचा चुराडा करणारा आहे. हे सर्व मंगल मांगल्य लंबोदरा साईनाथांशी एकरूप असणाऱ्या कृपाळू गणराया, मला आत्मसुखाच्या ठिकाणी घेऊन जा. आता शहाणपण हा स्वभाव असलेल्या ब्रह्माच्या कन्येला सरस्वती देवीला नमस्कार असो. ती माझ्या जिभेला असहंस करो आणि तिच्यावर आरूढ हो. जिच्या हातात ब्रह्मवीणा आहे, जिच्या कपाळावर कुंकवाची बारीकशी रेखा आहे, जिने शुभवस्त्र धारण केले आहे व हंस जिचे वाहन आहे, ती माझ्यावर कृपा करो. ही वाचेची देवता व जगताची माता प्रसन्न झाल्याशिवाय काव्य व कथा असलेले वाङ्मय साध्य होईल का? आणि माझ्याकडून ही गाथा लिहिवेल का? ही जगज्जननी वेदमाता विद्यासंपन्नीची गुणरूपी नदी माझ्याकडून श्री साई समर्थ चरित्र रूपी अमृत सर्वांना पाजो. श्री साई भगवान स्वतःच भगवती सरस्वती घेऊन ओंकारा वीणा हातात घेऊन स्वतःचे चरित्र भक्तांच्या उद्धारासाठी स्वतःच गात आहेत. उत्पत्ती, पालन आणि संहार करणारे रज, सत्व व तम या गुणांचे मूर्तिमंत रूप असणारे ब्रह्मा, विष्णू व शंकर यांना नमस्कार असो. हे स्वयंप्रकाशी साईनाथ, आम्हाला तुम्हीच गणपती आहात, तुम्हीच ब्रह्मा, विष्णू किंवा शंकर आहात. तुम्ही आमचे सद्गुरू आहात. तुम्ही संसाररूपी नदीतील नौका आहात. त्यातील आम्हा उतारू भक्तांना पलीकडचा किनारा दाखवा. कारण काहीतरी पूर्वजन्मीचे चांगले कर्माचे साधन असल्याशिवाय हे पाय कसे जोडले जातील आणि हे ठिकाण आम्हाला कसे लाभेल? माझे कुलदैवत आदिनाथ नारायण, ज्यांच्या क्षीरसागरी निवास आहे व जो सर्वांची दुःखे हरण करणारा आहे, त्याला नमस्कार असो. परशुरामाने समुद्र हटवल्यामुळे जो जमिनीचा नवा भाग निर्माण झाला व ज्याला कोकण प्रांत हे नाव प्राप्त झाले, तिथे नारायण प्रगट झाला. जो जीवाच्या अंतःकरणात बसून नियमन करून कृपादृष्टीने त्यांचे संरक्षण करतो, त्या नारायणाच्या प्रेरणेअधीन मी आहे. तसेच यज्ञाच्या सांगतेसाठी भार्गवाने ज्या गौड देशातील महामुनीला आणले, त्या मूळ पुरुषाला माझ्या अनंत आदराने नमस्कार असो. आता गोत्राचे स्वामी ऋग्वेद शाकल, शाखेचे व सर्व आदी गौड जातीच्या ब्रह्मांडाचे पूर्वज ऋषिराज भारद्वाज यांना नमस्कार असो. नंतर पृथ्वीवरचे देव व परब्रह्माचे अवतार असे जे ब्राह्मण त्यांना वंदन असो. मग योगीश्वर, याज्ञवल्क्य, भृगु, पराशर व नारद वगैरे यांना नमस्कार असो. पराशरांचे चिरंजीव वेदव्यास, ब्रह्मांचे मानसपुत्र सनक, सनंदन, सुजात व सनत्कुमार, शुक, सूत्रे रचणारे शौनक, विश्वामित्र, वशिष्ठ, वाल्मिकी, वामदेव, जैमिनी, वैशंपायन व 9 योगींद्राद्रिक मुनी. 9 कोणते तर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिल्पलायन, अर्विहोत्र, द्रुमिल, चमश व करभाजन, भागवत यांच्या चरणी लोटांगण असो. आता निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान, एकनाथ, स्वामी जनार्दन, तुकाराम, कान्होबा, नरहरी वगैरे संत सज्जनांना नमस्कार असो. सगळ्यांचा उल्लेख करण्यास ग्रंथात जागा पुरणार नाही, म्हणून त्या सर्वांना मी प्रणाम करतो आणि त्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो. आता सदाशिव नावाने माझे पुण्यवान आजोबा, ज्यांनी संसार निरर्थक माणूस बद्रीनाथ व केदारनाथ या ठिकाणी निवास केला होता, त्यांना मी वंदन करतो.
पुढे माझे वडील, जे सदा शंकराची उपासना करीत होते, गळ्यात रुद्राक्षांची माळ घालीत होते, व शिव हे ज्यांचे आराध्य दैवत होते, त्यांना मी वंदन करतो. नंतर जन्मदाती आई, जिने मला रात्रंदिवस कष्ट करून पोसले, तिला मी वंदन करतो. तिचे उपकार मी कितीही आठवू. ती मला लहानपणी सोडून गेली आणि माझ्या काकूने मला कष्टपूर्वक सांभाळले. ती सदा हरीचे स्मरण करण्यात दंग असते. तिच्या चरणी मी मस्तक ठेवून नमस्कार करतो. सर्वाहून माझा मोठा भाऊ, ज्याचे बंधुप्रेम अप्रतिम होते व जो माझ्याकरता जीव किंवा प्राण करण्यास तयार असे, त्याच्या चरणावर मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. आता मी तुम्हा श्रोतेजनांना नमस्कार करतो. तुमचे लक्ष जर नसेल तर मला समाधान कसे लाभेल? श्रोता जसजसा चतुर, गुणांची योग्यता ओळखणारा व कथा ऐकण्यासाठी अगदी आतुर असलेला, तसतसा वक्त्याला मनात अधिकाधिक उत्साहपूर्वक आनंद वाटतो. तुमचे लक्ष नसेल तर मग कथेचा काय उपयोग? म्हणून तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो आणि प्रसन्न मनाने ऐकावे अशी विनंती करतो. मला शास्त्र वाङ्मयाची परिचय नाही. मी कधी ग्रंथाचे पारायण केले नाही आणि कधी संतांच्या कथा ऐकल्या नाहीत. हे तुम्ही पूर्णपणे जाणताच. मला माझे अवगुण व हीनपण ठाऊक आहे. परंतु गुरूंचे शब्द खरे करण्यासाठी हा माझा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न आहे. माझे मन मला सांगते की मी तुमच्या तुलनेने गवताच्या एका काडीसारखा आहे. तरी पण तुम्ही कृपावंत होऊन मला पदरात घ्यावे. आता बुद्धीला स्फुरक देणाऱ्या सद्गुरूंचे स्मरण करूया. त्यांचे प्रेमाने चरण वंदूया आणि त्यांच्या काया वाचा मनाने शरण जाऊया. जेवताना जेवणारा जसा गोड घास शेवटी ठेवतो, तसा गुरुवंदनाचा सुग्रास घेऊन या नामनास संपवूया. या ओंकार रूपी सद्गुरुराया, तुला नमस्कार असो. तू चर व अचर प्राण्यांचा विसावा आहेस. दयाळू असा तू अवघ्या विश्वाचे एकच निवासस्थान आहेस. हिरण्यगर्भाचे ब्रह्माचे अंडे जसे 7 द्वीपांची जंबू, कुश, लक्ष, शाल्मली, क्रौंच, शाक व पुक्षर व 9 खंडांची पृथ्वी, 7 स्वर्ग व 7 पाताळ उत्पन्न करते, तेच ब्रह्मांड म्हणून प्रसिद्ध आहे. या ब्रह्मांडाला मी जन्म देते. तिला अव्यक्त किंवा माया म्हणतात. त्या मायेच्याही पलीकडच्या ठिकाणी गुरु महाराज स्वतः राहतात. त्यांच्या महिम्याचे वर्णन करता येत नाही म्हणून वेदांनी व शास्त्रांनी मौन धरले. तेथे नाना प्रकारच्या युक्त्यांचे पुरावे चालत नाहीत, हे लक्षात ठेवा. हे सद्गुरू, तुला ज्याची उपमा द्यावी ती नैसर्गिक गुणांमुळे तूच आहेस. जे जे काही दृष्टीस पडावे ते रूपही तू स्वतःच धारण केलेले असते. अशा हे ध्येयेच्या सागरा समर्थ सद्गुरू स्वतःला जाणू शकणाऱ्या, सर्व गोष्टींच्या पलीकडे असलेले, आदी व अंत नसलेल्या श्री साईनाथा, तुला नमस्कार असो. हे सर्वोत्तमा, नित्यानंदा, पूर्णकामा, सर्व प्रकाशा, मंगलधामा, आत्मरामा, गुरुवर्या, तुला प्रणाम असो. तुझे स्तवन करून वेदश्रुतींनी मौन धरले. तेथे माझे ज्ञान तुला जाणायला कोठून पुरेल? हे करुणेच्या आगारा सद्गुरू, तुझा जय जयकार असो. गोदावरीच्या काठी विहार करणाऱ्या साक्षात ब्रह्मा विष्णू शंकर असलेल्या व दत्ताचा अवतार असलेल्या तुझा जय जयकार असो. ब्रह्मदेवाला जे ब्राह्मण प्राप्त होते तेही सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरूवरून पंचप्राण ओवाळून टाकावे आणि अनन्यपणे त्याला शरण जावे. मस्तकाने अभिवंदन करावे, हातांनी पाय चेपावे, डोळ्यांनी मुख पाहत असावे,
नाकांनी चरणोदोकाचा वास घ्यावा, कानांनी साईंचे गुणवर्णन ऐकावे, मनाने साई मूर्तीचे ध्यान करावे आणि चित्ताने अखंड साई चिंतन करावे, म्हणजे संसाराचे बंधन तुटेल. सद्गुरुपायी तन मन धन सर्व भक्तीने समर्पावे आणि सेवेत संबंध आयुष्य खर्च करावे. गुरुनाम, गुरु सहवास, गुरुकृपा, गुरुचरणांचे तीर्थ व गुरुमंत्र यांची प्राप्ती अत्यंत कष्टाने होते. या सर्वांच्या पोटी प्रचंड शक्ती असते आणि ती भक्तांच्या मोक्षाद्वाराच्या उंबरठ्यावर नकळत घेऊन जात असते. याची अनन्या अशा भक्तांची परीक्षा घेतलेली आहे. गुरु सहस्वास स्वरूप गंगाजल मळ धुवून टाकून शुद्ध करते. मनासारखे दुसरे काय चंचल असेल, पण त्यालाही ते हरी चरणी निश्चल करते. श्री सद्गुरु चरणांची सेवा हेच आमचे वेद, शास्त्र व पुराण. गुरुचरणी लोटांगण हेच आम्हाला योग, यज्ञ, तप वगैरे साधन. श्री सद्गुरूचे पवित्र नाम हेच आमचे वेदशास्त्र आणि साई समर्थ हाच आमचा मंत्र व यंत्र तंत्र ही हेच. ब्रह्म हेच सत्य आहे याची प्रचिती आणि बाकी जगात मिथ्या आहेत याची जागृती होणे, अशी जी परमस्थिती ती साईबाबा भक्तांना मिळवून देतात. परमात्मा सुख, परमानंद स्वरूप स्थिती, ब्रह्मानंद स्वरूप स्थिती वगैरे शब्दांची गुंतागुंती आहे. आपल्याला फक्त मनाची आनंदमय वृत्ती पाहिजे. ज्याला ही वृत्ती एकदा जर मनात बाणता आली आणि सदा सर्वदा अशी एकच स्थिती ठेवता आली तर त्याच्या चित्ताला सुख, शांती व समाधान लाभते. परमप्राप्ती ती हीच होय. साई स्वतः आनंद वृत्तीची खाण आहेत. सागरासारखा तो सदा परिपूर्ण आहे. भक्त भाग्याचा असला तर त्याला परमानंदाची तूट पडणारी नाही. शिव व शक्ती, पुरुष व प्रकृती, प्राण व गती, दीप आणि प्रकाश या शुद्ध ब्रह्माच्या किंवा चैतन्याच्या विकृती पलटलेले रूप आहेत. त्या दोन्ही एकच असून लोक त्यांना दोन वेगवेगळ्या मानतात. एकाकी न रमते, एकठे करमत नाही. बृहस्यास मी अनेक व्हावे ही श्रुती आहे. दुसऱ्याची संगती आवडू लागते, परंतु पुन्हा एकच व्हावेसे वाटते. शुद्ध ब्रह्माची जेथे स्थिती तेथे पुरुषही नाही व प्रकृतीही नाही. सूर्याची जेथे वस्ती तेथे कुठला दिवस व कुठली रात्र. साईबाबांचे मूळ स्वरूप गुणांच्या पलीकडचे निर्गुण आहे, परंतु भक्तांच्या कल्याणासाठी ते उत्तमोत्तम गुणांचा सगुण झाले. त्यांना मी अनन्यपणे शरण करतो. साई समर्थांना जो शरण गेले त्यांनी आपले पुष्कळ अनर्थ चुकविले. म्हणून मी आपल्याला या मतबलासाठी त्यांच्या पायी मस्तक ठेवतो, ज्यांचे महत्वाचे माप वास्तविक पाहता निराळेच आहे. जो भक्तांच्या सुखासाठी वेगळा राहतो व जो आपण स्वतःच्या ईश्वराचे भक्त आहोत असे दाखवून त्याप्रमाणे वागतो, त्या प्रेमळ साईबाबाला माझ्या प्रणिपात असो. जो सर्व जीवांचे चैतन्य आहे, तो ज्ञानशक्तीचे अधिष्ठान आहे, जो चर व अचर रूपाने प्रगट झाला, त्या प्रेमळ साईबाबाला माझा प्रणिपात असो. हे सुखमूर्ती गुरुराया, तू माझी परमगती आहेस. तूच माझी विश्रांती आहेस. माझ्या आर्त पिडलेल्या माझी पीडा दूर करणारा तूच आहेस. आता या नमनाच्या अखेरीस सर्वभूती भगवंत यांचे प्रत्यंतर म्हणून सर्व जीवमात्रांना मी वंदन करतो आणि त्यांनी मला पदरात घ्यावे अशी विनंती करतो. यामुळे विश्वाच्या पोषणकर्त्यांचा आनंद वाटेल, कारण तो विश्वाला आत बाहेर व्यापून आहे आणि त्यांची एकात्मता किंचित लाभलेली नाही. अशा प्रकारे नमन पूर्णपणे समाप्त झाले, जे आरंभलेल्या गोष्टींची नीट समाप्ती होण्याचे साधन आहे.
हेच या ग्रंथाचे मंगलाचरण आहे. आता त्याचे प्रयोजन निवेदन करतो. साई माझ्यावर कृपा करून जेव्हापासून माझ्यावर अनुग्रह केला तेव्हापासून मी रात्रंदिवस त्यांचेच चिंतन करीत असतो आणि त्यामुळे संसारातील माझ्या भीतीचा नाश झाला आहे. मला दुसरा जप नाही, मला दुसरे तप नाही. साईंचे शुद्ध सगुण रूप मी पाहत असतो. बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत असताना तहान भूक नाहीशी होते. त्यापुढे इतर सुखांचं काय पाड. संसारातील दुखे विसरायला होतात. बाबांच्या डोळ्याकडे पाहत असताना आपल्याला स्वतःचा विसर पडतो. हृदयातून जे प्रेम उमाळे येतात त्यामुळे मनाची वृत्ती त्या गोडीच्या आनंदात बुडून जाते. कर्मधर्म, शास्त्रपुराण, योगायोग, अनुष्ठान, तीर्थयात्रा, तपाचरण हे सर्व मला साईंच्या चरणांच्या ठिकाणी आहेत. गुरूंच्या वाक्याप्रमाणे सतत वागत राहिले आणि चित्तवृत्ती श्रद्धेच्या अढळ स्थिती दृढ केली तर मनाला कायमची शांतता प्राप्त होते. हीच कर्माच्या परिणामांची स्थिती, ज्यामुळे माझी साईंच्या चरणाबद्दलची लालसा वाढली आणि तिच्या अतर्क्य शक्तीचा मला प्रत्यय झाला. जी शक्ती भक्ती उत्पन्न करते, समर्थ साईंच्या चरणांच्या तृष्णा वाढविते, संसारात राहून संसार वैराग्य व आनंद वृत्ती देते, त्या शक्तीचे मी किती वर्णन करावे. अनेक संप्रदायांनी भक्तीचे अनेक प्रकार अनेक तऱ्यांनी सांगितले आहेत. त्यांची लक्षणे शक्यतो काळजीपूर्वक सारांश रूपे मी सांगतो. सस्वरूपानुसंधान हे भक्तीचे मुख्य लक्षण. शास्त्र निपुण ज्ञानसंपन्न आचार्य सांगतात, पराशर ऋषींचे पुत्र व्यास आणि सांगितलेल्या पूजा वगैरे करून प्रेम व्यक्त करण्याच्या आणखी एका रीतीने अर्चन भक्ती म्हणतात. गुरूंसाठी बागेतून पारिजात वगैरे फुले गोळा करावी आणि गुरूंचे अंगण झाडून पाणी शिंपडून गायीच्या शेणाने सारवावे. नंतर स्नान संध्या करावी. गुरुदेवासाठी गंध उगाळावे, पंचामृताचे स्नान घालावे आणि धूपदीपाने आरती करून मन नैवेद्य दाखवावा. असे जे सगळे प्रेमपूर्वक करणे त्याला अर्चन असे म्हणतात. आपल्या हृदयातील जे शुद्ध ज्ञान स्वरूप निर्मळ चैतन्य, त्याला मूर्तीत आमंत्रण करून पूजेला आरंभ करावा. मग पूजन अर्चन संपल्यानंतर त्या चैतन्याला पुन्हा आपल्या हृदयात पूर्वीच्या जागी स्थापना करावी. आता आणखी गर्गाचार्यांच्या मताच्या एका भक्तीचे लक्षण सांगतो, ते जाणून घ्या. या भक्तीत मन हरीच्या गुणांच्या कीर्तनात तल्लीन होऊन हरी आनंदात मग्न होऊन जाते. आत्म्याचे अखंड ज्ञान करणे, कथा कीर्तन करणे आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही तर पुढील भक्ती शांडिल्य मुनींनी सांगितलेली आहे. ज्यांच्या मनात स्वतःचे हित साधायचे असते ते वेदांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतात आणि जे आचरण सांगितलेले नसते किंवा मनात केलेले असते ते स्वतःच्या हिताला बाधक असते म्हणून टाळतात. कोणत्याही क्रियेचा किंवा फलाचा मी खरा करताही नव्हे व भोगताही नव्हे असा अहंकाराशिवायचा भाव जेव्हा मनात उबसतो तोच ब्रह्मार्पणाचा योग आहे. अशा प्रकारे कर्म करीत गेले तर नैष्य कर्मत्या सहज साध्य होते. कर्माचा त्याग कोणालाही कधीच करता येत नाही, पण कर्माचे कर्तृत्व सोडता येते. काट्याचा काटा काढला जातो त्याप्रमाणे कर्म केल्याशिवाय कर्म थांबत नाहीत. आपल्या आत्म्याची खूण हाती लागली की कर्म संपूर्णपणे थांबते. फलाची आशा पूर्णपणे थांबविणे हेच काम्य त्यागाचे, पूर्ण काही फायदा होईल किंवा चांगले होईल या इच्छेने काम करण्याचे सोडून देणे वर्म आहे. नित्य व नैमित्तिक कर्म करणे ह्यालाच स्वधर्म म्हणतात.
सर्व कर्मे भगवंतांना अर्पण करणे, एकच क्षण सर्व विसरून मन वैराग्ययुक्त करणे, अशी भक्तीची वेगळी लक्षणे असलेल्या नारद मुनींनी सांगितलेल्या भक्तीचे वर्णन आहे. अशा प्रकारे भक्तीची एकाहून एक विलक्षण अनेक लक्षणं आहेत. आपण केवळ गुरुकथेचे वारंवार स्मरण करून संसाररूपी सागर कोरड्या पावलांनी पार करूया. हा गुरुकथा ऐकण्याचा छंद मला लागला आणि ती ऐकण्यात मी दंग झालो आहे. वाटले आपण देखील अनुभवाने खऱ्या म्हणून प्रस्थापित झालेल्या कथांचा प्रबंध करावा. पुढे एकदा शिर्डीत असताना दर्शनासाठी मशिदीत गेलो. तेव्हा साईबाबांना गहू दळताना पाहिले आणि अत्यंत आश्चर्य वाटले. नीट ऐका बरं का. आधी ती कथा सांगतो आणि आपण स्वस्थ चित्ताने ऐकावी. त्यातूनच या साई चरित्राचा उगम कसा झाला ते मग ऐका. ज्यांची कीर्ती उत्तम आहे त्यांच्या गुणांनी पुन्हा पुन्हा वर्णन करण्याने आणि त्यांच्या प्रेमळ कथांनी एकत्र बसून चर्चा करण्याने चित्त शुद्ध होते आणि बुद्धी देखील स्पष्ट होते. त्यांचे नाव घेणे मंगलदायक असते. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्याने आणि त्यांच्या गोष्टी व लीला ऐकल्याने भगवंताला फार आनंद होतो आणि तिन्ही प्रकारच्या आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक तपांचे व क्लेशांचे निवारण होते. म्हणून आधी भौतिक वगैरे तापांनी विटलेले, स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा करणारे व आत्म्याचे ज्ञान करणाऱ्याचे छंद लागलेले लोक पुणश्य लोक व्यक्तींचे पाय धरतात आणि अनेक प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घेतात. असो, आता लक्ष द्या आणि हा गोड वृत्तांत ऐका, म्हणजे बाबांची कृपावंतता पाहून आश्चर्य वाटेल. एके दिवशी सकाळी दात घासून आणि तोंड धुवून बाबांनी दळण्यास सुरुवात केली. आता एक सूप घेतले, गव्हाच्या पोत्याजवळ गेले आणि मापावर माप भरून सुपात गहू काढले. नंतर दुसरे रिकामे पोते पसरले, वर जाते ठेवले आणि दळताना ढिला होऊ नये म्हणून जात्याच्या खुंटा ठोकून घट्ट केला. मग भाया वर सारून कफनीचा घोळ आवरून पाय पसरून आणि बैठक मारून बाबा जात्याच्या शेजारी बसले. माझ्या मनाला मोठे आश्चर्य वाटले की दळण्याची ही काय कल्पना, आणि कसलाही संग्रह न करणाऱ्याला व कफलकाला ही चिंता का असावी बरे. असो, बाबा हातात खुंटा धरून मान खाली घालून आपल्या हाताने जाते ओढत होते आणि निर्धास्तपणे एका दिवसाचे धान्य दळून जात्याबाहेर ओततील होते. अनेक संत पाहिले, परंतु दळणारा हा एकच. गहू पिसण्याचे सुख ते काय आणि त्याचे कौतुक ते काय, ते स्वतःचे जाणो. लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. परंतु बाबांना हे काय करतात असे विचारण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. गावात ही बातमी पसरल्यावर एकूण एक स्त्री पुरुष येऊन पोहोचले. स्त्रिया धावता धावता थकल्या. त्यापैकी चौघी घाईघाईने मशिदीच्या पायऱ्या चढून व जाऊन बाबांच्या हातातल्या झोंबल्या. वर जाऊन बाबांच्या हाताला झोंबल्या आणि जात्याच्या खुंट्या हिसकावून घेतल्या. बाबा त्यांच्यावर भांडू लागले, पण त्या एकसारख्या दळू लागल्या आणि दळता दळता बाबांच्या लीलांचे गुणगान करीत बाबांचे गीत गाऊ लागल्या. त्या बायांचे प्रेम पाहून बाबांना उसणार राग शांत झाला आणि रागाचे प्रेमात रूपांतर झाले. बाबा गालातल्या गालात हसू लागले. पायलीचे म्हणजे 4 शेरांचे दळण झाले आणि सूप सर्व रिकामे झाले. पण त्या बायांच्या मनाचे तरंग बेफाम नाचू लागले आणि त्या तर्क करू लागल्या, बाबा स्वतः भाकरी करीत आहेत, ते तर भिक्षा मागून खातात, ते या पिठाचे काय करतील.
त्यांना नाही बायको, नाही मुले, नाही घरदार, नाही संसार, एकटा जीव सदाशिव. त्यांना एवढी कणिक कशाला हवी? एक बाई म्हणाली, बाबा परम कृपाळू आहेत. आमच्यासाठी त्यांचा हा खेळ आहे. आता ही कणिक सगळी आम्हाला देतील. तिचे 4 भाग करतील आणि प्रत्येकीला एक एक भाग वाटून घेतील. असे त्या बाया मनात मांडे भाजून हवेत मनोरे रचू लागल्या. बाबांचे खेळ बाबांनाच ठाऊक. त्यांच्या कोणाला अंत कळत नाही. परंतु बाबांना लुटण्याच्या लोभामुळे बायांच्या मनात असे विचार आले. नंतर गहू संपले, पीठ पसरले, जाते भिंतीला टेकून ठेवले आणि बायांनी सुपात पीठ भरून ते आपल्याला घरी नेण्याच्या तयारी केली. तोपर्यंत बाबा चकार शब्दही बोलले नाहीत. परंतु त्या चौघींच्या जेव्हा 4 भाग केले तेव्हा बाबा काय म्हणाले ते पहा. चळल्या काय? कुठे नेता? बापाचा माल घेऊन जाता? जा, ते पीठ शिवेवर म्हणजे गावाच्या सीमेवर शिवा नावाच्या ओढ्यावर सगळे नेऊन टाका. फुकट खाऊ? धावून धावून मला लुटायला आल्या काय? माझे गहू काय तुमच्याकडून उसने घेतलेले होते, तर त्याचे पीठ तुम्ही नेऊ पाहता? हे ऐकून बाया मनात हिरमुसल्या. लोभापायी फजिती पावल्या. एकमेकीत कानगोष्टी करू लागल्या आणि लगेच शिवा ओढ्यावर गेल्या. बाबांच्या कामाचा प्रारंभ कोणालाही कळत नसे आणि त्याचे कारणही सुरुवातीला समजत नसे. परंतु धीर धरल्यावर बाबांच्या अत्यंत प्रेमाने वागण्याची कल्पना येण्याचे फळ प्राप्त होत असते. पुढे मी लोकांना विचारले, बाबांनी असे काय केले? तेव्हा ते म्हणाले, असे करून बाबांनी रोगराईला संपूर्ण घालविले. ते गहू नव्हते, तर महामारीची साथ होती. तिला धान्याप्रमाणे जात्यात भरडायला हळूहळू टाकले आणि तो भरडा शिवेवर वरच्यावर टाकला. असो, अशा प्रकारे ओढ्याच्या काठावर पीठ टाकले आणि तेथून रोगाला ओहोटी लागून गावाचे वाईट दिवस संपले. असे हे बाबांचे न कळणारे कौशल्य होते. गावात मरीची साथ होती. तिला साईनाथांनी असा तोडगा दिला आणि रोगाची वाताहत घेऊन गावाला शांतता लाभली. दळण्याचा देखावा पाहून माझ्या जीवाला कौतुक वाटू लागले. या कृतीचा व त्याच्या परिणामांचा संबंध कसा जुळवावा, त्याचा मेळ कसा मिळवावा, गव्हाचा व रोगाचा काय संबंध असावा, असे कल्पनाही न करता येण्यासारखे कारण पाहून याबद्दल काव्यात्मक ग्रंथ लिहिण्याचा संकल्प करावा. क्षीरसागराला जशा लाटा येतात तसे माझ्या हृदयात प्रेम उच्चंबळले आणि वाटले बाबांची मधुर कथा पोट भरगावी. मंगलाचरण संपले. नातलगांचे व संतांचे नमन संपले. सद्गुरूंचे अभिवंदन संपले. मी हेमाडपंत श्री साईनाथांना शरण आलो आहे. पुढील अध्यायात ग्रंथांचे प्रयोजन, अधिकारी व अनुबंध माझ्या बुद्धीप्रमाणे मी समजावून सांगेन. श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे. तसेच श्रोत्यांचे व वक्त्यांचे कल्याण साधणारे हे श्री साई चरित्र रचणारा हेमाडपंत कोण, हेही पुढे सांगितले आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. श्री